तर दादांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे. आपले आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते. आज श्रद्धांजली सुद्धा काळजी घेतली आहे. काय सांगा? खरं म्हटलं तर आजचा दिवस हा असा येईल असं वाटलं नव्हतं, इतका तो काळाकुट्ट दिवस आहे. कारण अजितदादा आपल्यामध्ये नाहीत ही कल्पनाच आम्हाला करवत. राजकीय माझा काय तोटा झाला, माझा काय फायदा झाला, हे विषय अतिशय गौण आहे. म्हणजे दादांच्या पुढे तर सर्वस्वावर पाणी सोडणाऱ्यातला माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत, असंख्य आमदार आहेत. त्यांना पदाशी काही घेणं नाही. काल देखील अनेक आमदारांचं हेच म्हणणं होतं की पुढच्या भवितव्याची आमची चिंताच नाही, ते काय व्हायचं ते होईल, पण दादांनी आमच्यासाठी एवढं केलंय ते दादा नसताना काही असं राहावं ही कल्पनाच असह्य होणारी आहे. प्रचंड अपरिमित नुकसान या महाराष्ट्राचं, माझ्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचं, माझं जिल्ह्याचं या निमित्ताने झालेलं आहे. आणि हे कधी न भरून येणार आहे. म्हणजे इतकं नुकसान असं कधी होईल असं वाटलं नव्हतं. किंबहुना मंत्रालयात जाताना त्या 6व्या मजल्यावर दादा नाहीत ही कल्पनाच मनाला प्रचंड वेदना देणारी. कारण दादांचं काम करण्याची पद्धतच एवढी वेगळी होती की सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस जरी दादांकडे कागद घेऊन गेला तर कागदाच्या वर त्याचं कामाचं सर्व काम पूर्ण होण्याची जबाबदारी त्यांची. ते कधी या बसा चहा घे कसा आहेस काय आहेस या गोष्टीमध्ये वेळ काढायचा नाही. हातात कागद घ्यायचा, काम पुरं करायचं. कधी कधी अनेकांना घेऊन गेल्यावर असंही व्हायचं की एक शब्द न बोलता न बघता फक्त हातातला कागद दादा ओढून घेऊन गेलेले असायचे. सोबत नेलेल्यांना थोडासा राग देखील यायचा की आम्ही एवढ्या लांबनं आलो, आमच्याकडे दादांनी बघितलं पण नाही. पण दुपारी फोन यायचा की तुझं काम असं असं होतं, ते असं असं केलेलं आहे, तिथं जा आणि ती ऑर्डर घेऊन जा. त्यावेळी त्या माणसावरचा चेहरा तुम्हाला बघायला आनंद हा खूप बघून यायचा. त्यामुळे ही पद्धत दादांची होती. सकाळी 6:30 वाजल्यापासून कामाला सुरुवात व्हायची. आणि आता दादा नसणं हे आमच्यासारखी खूप मोठा धक्कादायक आहे. विशेषतः सह्याद्री शिक्षण संस्थेचं पाठबळच दादा होतं. सगळ्या बाजूने दादांचा आधार होता. कधी काही अडचण आली तर मी जरी नसलो तरी महेश असेल, अनी असेल, कोणी गेला असता तरी ते काम त्यांनी पुरं केलं असतं. हा विश्वास त्या मागे होता. शेवटचा दौरा ज्यावेळेला दादांच्या इथे झाला त्यावेळेला संगमेश्वरमधलं छत्रपती संभाजीराजांचं जे स्मृती त्याच्या नूतनीकरणाचं किंवा ते चांगलं डेव्हलप करण्याचं त्यांनी एक मानस ते आता कशा पद्धतीने ते काम 300 कोटीचं पहिल्या टप्प्याचं काम त्यांनी हातात घेतलं होतं. पालकमंत्री पण त्या कामात पाठपुरावा करत होते. या नियोजनमध्ये त्याची तरतूद करायचं आश्वासन नव्हे, ते 100% झालं होतं. आराखड्यामधले काही दोष दुरुस्त्या आणि काही अजून चांगल्या गोष्टी सुधारण्याचं काम झालं होतं. आणि त्यांची आठवण म्हणून या सरकारच्या पाठी लागून काही झालं तर ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असते. दादा गेल्यामुळे राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. विशेष करून उपमुख्यमंत्री पदाचा जो प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्या पदासाठी सुनीता पवार यांचं नाव आपल्या राष्ट्रवादीच्याच नावामुळे पुढे गेले होते. अशा पद्धतीने या सगळ्या खरं म्हटलं तर 3 दिवस दुखवट्याचे आणि असे असताना ह्या चर्चा करणं हे देखील उचित नसतं. आणि हे निर्णय वरिष्ठ पातळीवर जे काही घेतले जातील ते घेतले जातील. पवार साहेब देखील आमचे कुटुंब प्रमुखच आहे. तर त्या अनुषंगाने कशा पद्धतीने निर्णय घ्यायची ती प्रक्रिया वरच्या लेवलला होईल. त्यामध्ये फार मी बोलावं असं निश्चितपणे